Students, today we are going to learn the story The Two Friends and the Bear. Uh, Students, we always like to read the stories and listen the stories from our grandmother and our parents and friends. So today here also a story. We have listened this story in our childhood. This story tells us that the friend should be loyal and we should not believe the lie friends. This story tells us about the fact. Two friends were traveling together through a wood. पहा दोन मित्र असतात आणि ते एका जंगलामधून, वूड म्हणजे जंगल, या ठिकाणी वूडचे दोन अर्थ असतात. पहा, वूड म्हणजे लाकूड आणि वूड म्हणजे जंगल, फॉरेस्ट. तर इथं आपण त्याचा अर्थ फॉरेस्ट असा घ्यायचा आहे. टू फ्रेंड्स वर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड. दोन मित्र एका जंगलामधून जात असतात. वेन सडनली दे केम अक्रॉस अ बेअर. आणि अचानक त्यांना वाटेमध्ये एक बेअर म्हणजे अस्वल भेटतं. म्हणजे त्यांची भेट होते, गाठ पडली. दे केम अक्रॉस म्हणजे गाठ पडली, भेट झाली किंवा वाटेत भेटले. द बेअर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश आउट अपॉन देम. मग त्या बेअरने त्या दोन्ही ट्रॅव्हलरला बघितले. ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी. ते दोन मित्र होते प्रवासी, त्यांना त्याने बघितलं. अँड रश्ड आउट अपॉन देम. तो त्यांच्याकडे धावून गेलेला आहे किंवा त्यांच्या अंगावर धावून गेला, त्यांच्यावरती त्याने अटॅक केला, हल्ला केला. वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. आता या दोन प्रवाशांपैकी जो एक प्रवासी होता किंवा एक मित्र होता, तो झाडांवरती चढण्यामध्ये अतिशय पटाईत होता किंवा तरबेज होता. ही वॉज गुड ॲट, ही फ्रेज आहे पा, टू बी गुड ॲट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तरबेज असणे किंवा पटाईत असणे. तर एक झाडावर चढण्यात तरबेज होता. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री अँड हिड हिमसेल्फ अमंग द लीव्ज. अगदी त्याच्या मित्राचा वाट न बघता किंवा आपल्या मित्राला काय होईल किंवा त्याचं काय होईल याचा विचार न करता त्या मित्राने काय केलं? ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री. त्याने एका जवळच्या झाडाची फांदी पकडली. अँड हिड हिमसेल्फ अमंग द लीव्ज. आणि त्या फांदीला पकडून तो वरती गेला आणि त्याने त्या पानांमध्ये काय केलं? स्वतःला झाकून घेतलं. हिड म्हणजे लपवले, लपून टाकले. द ऑदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता जो दुसरा बिचारा मित्र होता, तर त्याला काय करावं हे माहीत नव्हतं, त्याला समजेना, सुचेना. ही हॅड हर्ड दॅट बेअर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. पण त्याने एक गोष्ट ऐकलेली होती की जे अस्वल असतात तर ती मृत प्राण्यांना काही करत नाहीत किंवा ते मृत प्राण्यांकडे लक्ष देत नाहीत, असं त्याने ऐकलेलं होतं. सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. आणि म्हणून त्याने काय केलं? बघा, कधी कधी आपल्याला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते किंवा समयसूचकता, प्रेझेंट माइंडेडनेस असं म्हणतात त्याला. तर काय केलं ह्याने? ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड. त्याने सपशेल स्वतःला जमिनीवरती टाकून दिलं अंग. विथ हिज फेस इन द डस्ट. आणि चेहरा आपला त्याने धुळीमध्ये टाकून दिला खाली. द बेअर कमिंग अप टू हिम put its muzzle close to his ear and snip. मग ते अस्वल आलं त्या
पडलेल्या ट्रॅव्हलरजवळ आणि काय केलं, पुट इट्स मजल क्लोज टू हिज इयर. तो त्याच्या कानाच्या जवळ गेला. त्याचं जे तोंड होतं, मजल म्हणजे तोंड, ते त्याने त्या माणसाच्या कानाजवळ गेला. अँड स्निफ्ड अँड स्निफ्ड. स्निफ म्हणजे हुंगणे. तो हुंगत राहिला. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डिड नॉट इवन ब्रीथ. परंतु त्या माणसाने ॲक्टिंग केली कशी, ही ले व्हेरी क्वाइटली, अगदी शांतपणे तो त्या ठिकाणी पडून राहिला. ऑन द ग्राउंड, त्या जमिनीवरती. अँड डिड नॉट इवन ब्रीथ, अगदी त्याने श्वाससुद्धा घेतला नाही. ॲट लास्ट विथ अ ग्राउल इट शूक इट्स हेड अँड स्लाउच्ड ऑफ. शेवटी गुरगुरत त्या अस्वलाने मान हलवली आणि ते खांदे पाडून निघून गेलेला आहे. स्लाउच्ड ऑफ म्हणजे खांदे पाडून, असं तो निघून गेला गुरगुरत. कारण की आपल्याला आता शिकार मिळणार नाही याचा त्याला राग आला. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड. मग तो झाडातला माणूस, झाडावर चढलेला माणूस त्याच्या मित्राकडे आला. कॉम्रेड म्हणजे मित्र. अँड लाफिंग, आणि हसत म्हणाला, सेड, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रुइन विस्पर्ड टू यू. आणि तो म्हणतोय की मास्टर ब्रुइन तुझ्या कानात काय कुजबुजला किंवा काय पुटपुटले. मास्टर ब्रुइन कोणाला म्हटलंय त्याने, त्या अस्वलाला. ही टोल्ड मी, सेड द ऑदर, नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. आणि मग त्या मित्राने उत्तर दिलं की त्याने मला एकच गोष्ट सांगितली की अशा मित्रांचा विश्वास ठेवू नका की जे तुम्हाला संकटाच्या काळामध्ये किंवा अडचणीच्या काळामध्ये काय करतात, सोडून देतात. तर अशा अडचणीत सोडून जाणाऱ्या मित्रांवर कधीच विश्वास ठेवू नको, असं मला त्या अस्वलाने सांगितलं. असं उत्तर त्या मित्राने त्याला दिलेलं आहे. या ठिकाणी ही स्टोरी संपलेली आहे. या स्टोरीतून आपल्याला एक लेसन मिळतो की काय लेसन मिळतो, वी शुड नॉट ट्रस्ट लाय फ्रेंड्स. म्हणजे आपण खोट्या मित्रांच्या वरती विश्वास ठेवू नये. ही एक शिकवण आपल्याला त्यातून मिळत असते, या स्टोरीतून मिळते. ठीक आहे, नेक्स्ट स्टोरी उद्या आपण पाहणार आहोत.